जय महाराष्ट्र, जय कलावंत। मी गायक सोमनाथ गायकवाड, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा संस्थापक अध्यक्ष। आज आपल्या छत्रपती संभाजी महानगरामध्ये मराठवाड्यातील कलावंतांची महत्त्वपूर्ण बैठक आम्ही आयोजित केलेली आहे आणि या बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्यातील कलावंतांचे वर्षानुवर्ष अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। मग त्यामध्ये शासनाचे मानधनाचे असतील, शासनाने जाहीर केलेल्या कलावंतांच्या पुरस्काराच्या संदर्भात असतील, त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष अनेक कलावंत या ठिकाणी मानधनासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करतात। अनेक कलावंतांचे प्रस्ताव रखडून आहेत। चांगले चांगले जे कलावंत आहेत त्या कलावंतांना या ठिकाणी मानधन मिळत नाही, परंतु तोतेगिरी करणाऱ्या कलाकारांना, डुप्लिकेट कलाकारांना मानधन या ठिकाणी मिळत आहे। अशा अनेक मुद्दे या मराठवाड्यामध्ये आहेत आणि या मुद्द्यांना हात घालण्यासाठीच उद्याच्या येणाऱ्या 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये कलावंतांच्या क्रांतीची एक चळवळ, बुलंद चळवळ या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आमचे शिवाजी भाऊ गायकवाड मराठवाडा संपर्क प्रमुख आणि त्याचप्रमाणे संभाजीनगरचे संपर्क प्रमुख आमचे बबनरावजी गोरे या सर्व कलावंतांनी आज अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या सुभेदार शासकीय विश्रामगृहामध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे। या बैठकीला खूप छान प्रतिसाद या मराठवाड्यातील कलावंतांनी दिलेला आहे। मराठवाड्यातल्या विविध तालुक्यातून, विविध जिल्ह्यातून या ठिकाणी कलावंत आलेले आहेत। या सर्व कलावंतांचं मी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने सहर्ष स्वागत करतो। पुरुषोत्तम भापकर यांनी बऱ्याच कलावंत 10 ते 12 कलावंताच्या फायली वगैरे मंजूर केल्या, त्यामध्ये काही चौक्याचं काही लोक आहे, अजून बऱ्याच कलावंताच्या मानधनाच्या फायली अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। त्यातले काही कलावंत दगावले पण आहे, म्हणजे ते फाईलची वाट पाहू अजून त्यांना मानधन मिळेल। काही काही निधन झालेले आहे, अजून जे असं मीराबाई उमप सारखे जे आहे त्यांना पण अजून मानधन नाही, म्हणजे जे फेमस झालेले आहेत त्यांना पण अजून। तर या संदर्भात तुम्ही काय पाऊल उचलणार? याच्याकरताच आम्ही मराठवाड्यातील कलावंतांना संघटित करून शासनाला आवाहन करणार आहोत की हे जे नामवंत कलाकार आहेत, उपेक्षित कलावंत आहेत, दुर्लक्षित कलावंत आहेत आणि ज्यांना खरोखर शासनाच्या मदतीची गरज आहे, अशा कलावंतांना शासनाने जे दरमहा 5,000 रुपये मानधन लागू केलेलं आहे ते तात्काळ मिळावं, सुरू करून द्यावं। याच्याकरता आम्ही आंदोलन असेल, मोर्चे असेल, याच्यासाठी देखील आम्ही पुढची तयारी करत आहोत। परंतु पहिली तयारी आहे आमची एक मराठवाडा लेवलचा महाक्रांती मेळावा लवकरच या संभाजीनगरामध्ये घेण्याची आम्ही तयारीला लागलो आहोत आणि म्हणूनच आजची ही प्रथम बैठक या ठिकाणी घेतलेली आहे। आजच्या बैठकीला जवळजवळ 100-200 कलावंत आहेत सरासरी। हे आता काही मराठवाड्यातून आलेत, काही लातूरमधून आलेत, काही परभणीचे आहेत, काही नांदेडचे आहेत, हिंगोलीचे आहेत आणि संभाजीनगरातल्या पण वेगवेगळ्या तालुक्यातनं या ठिकाणी कलावंत उपस्थित झाले आहेत। असे आहेत भरपूर कलावंतांच्या बऱ्याच संघटना आहेत। हो, सगळे एकत्र येण्याची गरज आहे। बरोबर। तरी सुद्धा तुमच्या बरेच कलावंतांचे वेगवेगळे भाग त्यासाठी काही सांगतात? नाही, कलावंतांच्या संघटना आहेत, भरपूर आहेत, पण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर काही काही तालुक्यांमध्ये या ठिकाणी जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती कलावंतांच्या संघटना काम करतात। परंतु आमची जी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती आहे की ही फक्त एखाद्या तालुक्यापुरती, जिल्ह्यापुरती नव्हे तर महाराष्ट्रातल्या 36 पैकी आज जवळजवळ 32 जिल्ह्यांमध्ये ही संघटना कार्यरत झाली आहे आणि महाराष्ट्रात शासनाचे जे जे काही प्रस्ताव आहेत, मानधनाचे असतील किंवा अजून काही असतील, हे सगळे कलावंतांचे प्रश्न सरकारच्या दरबारामध्ये, सरकारच्या पुढे नेऊन मांडणारी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती ही एकमेव संघटना आहे। राज्यातील कलावंतांना तुम्ही काय आवाहन करणार या संदर्भामध्ये? उद्याच्या येणाऱ्या राज्यव्यापी कलावंत महाक्रांती मेळाव्याच्या निमित्ताने मराठवाडा आणि मराठवाड्यातून जे जे काही कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, वारकरी आहेत, भजनी मंडळ आहेत, या सर्वांना आम्ही आजच्या बैठकीतून आवाहन करणार आहोत की आपण लवकरच हा जो महाक्रांती मेळावा म्हणतो आहोत, या महाक्रांती मेळाव्यामध्ये आपण सर्वांनी दुसऱ्यासाठी नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यासाठी नाही, आपल्या नातेवाईकांसाठी नाही, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी आपण जी कला करत, मग आपण कवी असाल, गायक असाल, शाहीर असाल,
अभिनेते असाल, नाटककार असाल, हबप कीर्तनकार, वारकरी असाल, बहुरूपी वासुदेव पिंगुळ, ऑर्केस्ट्रा कलावंत असाल, कराओके गायक कलावंत असाल, तमाशा कलावंत असाल, या सर्व तमाशा कलावंत असतील किंवा अजूनही काही राहिलेले कलावंत आहेत, ब्रास बँड वादक असतील, आमचे संबळ सनई ताफा वादक असतील, त्याचप्रमाणे तबला, ढोलकी, ऑर्गन वाजवणारे कलावंत असतील, या सर्व कलावंतांनी महाक्रांती मेळाव्यामध्ये यशस्वीपणे स्वतःहून यायचं आहे. आम्ही आवाहन तर करणारच आहोत आणि या महाक्रांती मेळाव्याच्या निमित्ताने जे कलावंत अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीकडे नोंदणी करणार आहेत तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन नियमानुसार चालू करून दिलेलं महा ID कार्ड हे आम्ही मोफत मराठवाड्यातील कलावंतांना देणार आहोत. क्रांती मेळावा कोणत्या ठिकाणी, कोणत्या स्थळी, त्याची तयारी करण्यासाठी आजची बैठक आहे. ठरलं नाही. ठरलं ना? अजून सुरुवातच आहे, आता इतक्यातच आलोय आपण. ओके ओके. हा गोरे राहणार वडेगाव. मी संभाजीनगर संपर्क प्रमुख व तसेच लोककलावंत माजी सदस्य वडेगाव. मी माजी सदस्य राहिलेलो आहे. माझी एवढीच इच्छा आहे की लोककलावंतांना हे मानधन मिळालं. रखडलेलं मानधनाचे जे प्रस्ताव असून लोक राहिलेले त्याला खरोखर हे मानधन भेटले. सध्या प्रोसेस चालू आहे पण ते ऑनलाईन. आनंद. बरं. तर तुम्ही आता कलावंत तुम्ही काय आवाहन करणार? तुमचा क्रांती मेळावा आहे तर काय आवाहन करणार या संदर्भात? येणाऱ्या मेळावा हां हां येणाऱ्या मेळाव्यासाठी तुम्ही येणाऱ्या मेळाव्यात गावागावातून पूर्ण महाराष्ट्रातून कलाकार जमा व्हावा काही हां अशी एक संकल्पना आहे. सर तुम्ही काय म्हणाल सर? तुमचं नाव? मी शिवाजी लक्ष्मण गायकवाड, मराठवाडा संपर्क प्रमुख, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती. आज आमच्या छत्रपती संभाजीनगर येथील आमचे बबनरावजी गोरे पाटील यांनी आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे बैठक आयोजित केली आहे. का ज्या कलावंतांनी आयुष्यभर भजनं म्हणली, टाळ वाजली, विणा वाजल्या, पद वाजले आणि आयुष्यभर म्हातारपणापर्यंत त्यांना त्याचा म्हणजे त्या छंदामध्ये ते बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून गेली. परंतु आज वयाच्या वृद्धपणे त्यांना आठवणार त्यांच्यासाठी काय नेमकं काय जगण्याचं साधन काय, त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार, मग कसे राहणार. आज मुलं जरी असली कोणी कोणाचं राहिलेली स्वयं असून म्हणून आम्ही अखिल भारतीय न्याय हक्क समिती कलावंत मानधन मिळवण्यासाठी कलावंत न्याय हक्क समिती यांच्या वतीनं आम्ही कलावंतांसाठी शासनाकडून हे जे 5,000 रुपये मानधन त्यांना देण्याकरता ही आपली संघटना कार्य करीत आहे. त्याच्याकरता आजच्या या बैठकीत मराठवाडा महासंग्राम दिन म्हणून या मेळाव्यास सर्व कलावंतांनी उपस्थित राहावं आणि आपल्या लाभाचा व कलेचा फायदा घ्यावा आणि आयुष्यभर यशस्वी जीवन चांगलं करावं. ओके. जबरदस्त.